नमस्कार, मी अनुश्री. आपण पाहत आहात गौरव प्रकाशन न्यूज. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो. आज वैशाख पौर्णिमा, बुद्ध जयंती. सर्वांना हार्दिक मंगल कामना व्यक्त करतो. आदरणीय भिक्खू संघ, बनते रठ्ठपाल, बनते सुयोग यांना त्रिवार अभिवादन करतो. उपस्थित सर्व धम्मबंधू आणि भगिनींनो, बुद्ध जयंती आहे आणि बुद्ध जयंती आहे म्हणून आपण या ठिकाणी आलो. बऱ्याच वेळा आपण या ठिकाणी येतो आणि येत असताना या अपेक्षेने येतो इथे आपल्याला काहीतरी मिळेल, धम्माचं ज्ञान मिळेल, आपल्या मनाला आनंदित करणारे काही क्षण आपल्याला या ठिकाणी मिळतील आणि त्या अपेक्षेनं आपण या ठिकाणी येत असतो. आज बुद्ध जयंती आहे आणि बुद्ध जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणावरून आपण काय घेऊन जाणार आहे, या ठिकाणी आपल्याला काय मिळणार आहे, बुद्ध जयंती आपण का साजरी करावी, हा जेव्हा प्रश्न विचारला जातो किंवा प्रश्न आपल्या मनात निर्माण होतो की कशासाठी करायची जयंती साजरी, जयंत्या कशासाठी साजऱ्या केल्या जात असतात. कोणत्याही महामानवांची जयंती साजरी करत असताना प्रथम आपण हे पाहतो की त्या महामानवाचं काय स्थान आपल्या जीवनामध्ये आहे आणि प्रथम हे निश्चित झालं पाहिजे की बुद्धाचं स्थान आपल्या जीवनामध्ये काय आहे. आज बुद्ध जयंती आहे, मग बुद्धाचं जर स्थान आपल्याला माहीत पडलं की बुद्धाचं स्थान आपल्या जीवनात या प्रकारचं आहे आणि म्हणून आपण आज या ठिकाणी आलो किंवा म्हणून आपण या बुद्ध जयंती साजरी करण्यासाठी या ठिकाणी आलो. आणि पण जर बुद्धाचं स्थान आपल्या जीवनामध्ये आदर्श म्हणून असेल, एक मॉडेल म्हणून असेल, एक आदर्श वर्तनाचा अनुकरणीय नमुना म्हणून असेल, पॉवरफुल मोटिव्ह फोर्स म्हणून असेल, तर तो आदर्श आपल्याला काय देऊन गेला, तर तो आदर्श आपल्याला धम्म देऊन गेला. धम्म म्हणजे विचार, असा एक विचार, तो विचार आपल्याला देऊन गेला, ते तत्वज्ञान आपल्याला देऊन गेला आणि आपल्या जीवनात त्या तत्वज्ञानाचं, त्या धम्मानं काय चांगलं केलं, काय वाईट केलं, याचं मूल्यमापन करण्याचा दिवस म्हणजे अशा पद्धतीची जयंती असते. जे आपल्याला मिळालं आपल्या आदर्शाकडून, जे तत्वज्ञान मिळालं, जे धम्म मिळाला, त्या धम्मानं आपल्याला काय दिलं याचं जेव्हा आपण मूल्यमापन करतो, तेव्हा मूल्यमापन करत असताना त्यांनी सांगितलेलं जे तत्वज्ञान आहे, त्यांनी दिलेला जो धम्म आहे, तो धम्म वर्तमान काळामध्ये आपल्याला किती फायद्याचा ठरला, किती फायद्याचा ठरत आहे, की कालबाह्य तो धम्म झालेला आहे, याचं मूल्यमापन झालं पाहिजे. कारण कालबाह्य हा शब्द मी जाणीवपूर्वक या ठिकाणी वापरला. भंतेजींनी मगाशी म्हटलं, अनेक बाबा आपण आपल्या आजूबाजूने आणून बसवले आहे, नवे बुद्धाच्या आजूबाजूने आणून बसवलेले आहे. माझ्या तलाच भीम मेर, माझ्या तलाच भीम मी केला उन्हा आणि घरात आणून बसवला गुन्हा. आहे ना, भंतेजी गावोगावी फिरतात, त्यांना माहित आहे काय काय कुठं कुठ्या लोकांच्या अडलेल्या आहेत आणि त्या कुठं आणून बसवल्या. सुटाबुटात असलेला हाय लिव्हिंग अँड हाय थिंकिंग सांगणारा माणूस, उच्च राहणीमान सांगणारा माणसाच्या बाजूनं एका नंग्या पुंग्याचा फोटो आपण लावतो आणि याची लाज आपल्याला वाटत नाही. ती वाटायला पाहिजे आणि ती वाटावी म्हणून जयंती साजरी करायची असते, ती वाटावी म्हणून धम्माचं आचरण करायचं असते, ते विचार आपण आपल्या कृतीत उतरावे म्हणून जयंती साजरी करायची असते. आणि म्हणून जर तुम्ही जर असा बाबा आणि बुवा आणून बनवत असाल किंवा या समाजातला असंख्य वर्ग जर अशा पद्धतीची वागणूक स्वतः करत असेल, तर निश्चितच धम्म काल बाह्य झाला काय, हा प्रश्नचिन्ह या सभेसमोर मी निर्माण करतो. कारण तुम्हाला धम्मापासून कंटाळा आला काय आणि म्हणून असा एखादा बाबा आणून बसवला, किंवा धम्म तुमचं कल्याण करू शकत नाही म्हणून असा बाबा आणून बसवला, याचा विचार झाला पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटते की जर धम्माची आपली प्रगती झाली असेल, आपल्याला उद्धारासाठी धम्माची गरज असेल,
तर त्यानुसार आपली कृती झाली पाहिजे. जर धम्मानं आपला उद्धार झाला असं आपण म्हणतो, 1956 पासून धम्मानं आपली प्रगती झाली असं जर आपण म्हणत असू आणि त्या पद्धतीनं जर कृती आपण करत आलो असू तरच आपली प्रगती झाली, हेही तेवढं निश्चित. आणि या अनुषंगानं एक प्रश्न पुन्हा असा निर्माण होतो की बाबासाहेबांनी आम्हाला बुद्धाऐवजी दुसरं का दिलं नाही? आम्हाला महावीर का दिले नाही? आम्हाला अल्लाह का दिला नाही? आम्हाला येशू ख्रिस्त का दिले नाही? बुद्ध आम्हाला का दिले? हा प्रश्न आपल्या समोर निर्माण झाला पाहिजे. म्हणजे ज्या बुवा आणि बाबाला आपण आपल्या घरात आणून बसवलं असेल त्याचं महत्व जर बुद्ध आणि बाबासाहेबांनी एवढं आहे असं जर आपण म्हणत असू तर बाबासाहेबांनी मग ते आपल्याला का दिले नाही? बुद्ध का दिले? म्हणजे शिखांचा जर आपल्या जवळ धर्म दिला असता, शीख धर्म जर आपल्याला दिला असता तर कदाचित आपल्या संरक्षणाची जबाबदारी आपण घेतली असती. कारण आपल्याजवळ शस्त्र, कृपान नावाचं शस्त्र राहिलं असतं, त्या शस्त्रानं आपण स्वतःचं संरक्षण करू शकलो असतो. त्या काळात दलितांवर होणारे अन्याय अत्याचार आपण वाचू शकलो असतो किंवा आपण आपला बचाव करू शकलो असतो. पण बाबासाहेबांनी तोही शीख धर्म आपल्याला दिला नाही. एक संघ एकाच धर्मासाठी अल्लाह या नावावर एकत्रित येणारा, नमाज पडण्यासाठी मस्जिदमध्ये एकत्रित येणारा, एक संघ राहणारा मुस्लिम धर्म सुद्धा आपल्याला दिला नाही, इस्लाम सुद्धा आपल्याला दिला नाही, सेवा करणारा ख्रिश्चन धर्म सुद्धा आपल्याला दिला नाही. तो का दिला नाही? बुद्धाचाच धम्म आपल्याला का दिला 14 ऑक्टोबर 1956 याचा विचार जर केला, याचं खऱ्या अर्थानं जर अनालिसिस केलं तर आपल्याला असं लक्षात येईल की जे त्यांच्या जवळ आहे ते बुद्धाजवळ नाही. त्यांच्याजवळ दैववाद आहे, ते स्वतःला ईश्वर मानतात, ते स्वतःचं वर्चस्व समाजावर निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. कुठेतरी देवानं पाठवलेला मी दूत आहे, देवाचा मी मुलगा आहे, मी स्वतः देव आहे असे म्हणणारे ते धर्मसंस्थापक आहे. माणूस स्वतःला म्हणणारा बुद्धाशिवाय दुसरा कोणी नाही. हा धम्म बुद्धाचा मुळात माणसासाठी आहे, माणसानं निर्माण केलेला आहे, माणसाच्या कल्याणासाठी आहे. तो प्रारंभी कल्याणकारक आहे आणि अंतीही कल्याणकारक आहे. म्हणून बाबासाहेबांनी आपल्याला धम्म दिला. मग धम्मामध्ये काय आहे असं जर आपल्याला वाटत असेल की व्यक्ती जीवन जगत असताना कोणत्या गोष्टींची आवश्यकता असते असा जर एक प्रश्न निर्माण केला की धम्मानं आम्हाला काय दिलं आणि व्यक्ती जीवन जगत आहे. बाबासाहेब असं म्हणतात की धर्म आणि धम्मामध्ये असा एक फरक आहे की धर्म तुम्हाला निराशावादी बनवते तर धम्म तुम्हाला आशावादी बनवते. धम्म आशा तुमची सतत जागृती ठेवते, सतत तुम्हाला आशेची आस असते, ती धम्माकडून होते. आणि जीवन आपण जगत असताना आपल्या ज्या प्राथमिक गरजा आहेत, रोटी, कपडा आणि मकान, आपल्याला हा प्रश्न पडला पाहिजे, रोटी, कपडा आणि मकान बुद्धानं आपल्याला दिलं काय? आणि आपल्याला जर आपण 70 वर्षाचा इतिहास पाहिला, 14 ऑक्टोबर 1956 पासूनचा इतिहास पाहिला तर रोटी, कपडा आणि मकान हे सुद्धा बुद्धानंच आपल्याला दिले. भारतीय संविधानामध्ये असलेलं स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व हे मूल्य बुद्धाच्या धम्मामधूनच आलेलं आहे. म्हणजे सारे लबाड आता सत्तेत साव झाले, या जीर्ण झोपड्यांचे आता महाल झाले. झाले ना महाल? होत्या ना झोपड्या, बांधलं ना मकान, आले ना सुटाफुटामध्ये. कशामुळं? बुद्धाच्या धम्मामुळं. कारण इतर धर्मामध्ये दारिद्र्याचं उदात्तीकरण आहे. ठेवेली अनंती तैसेची राहावे, चित्त असू द्यावे समाधानी. किंवा दारिद्र्याचं उदात्तीकरण करणारा धर्म असा म्हणतो, येशू ख्रिस्त असं म्हणतात की गरीब हो, तुम्ही घाबरू नका, मेल्यावर सारं जग तुमचंच आहे. दारिद्र्याचं उदात्तीकरण करणारा धर्म किंवा हरिजन, तुम्ही हरीचे जन आहात, तुम्ही देवाचे लेकर आहात, हरिजन म्हणून आमच्यावर दया दाखवायची, हरिजन म्हणून आम्हाला हिणवायचं आणि तुम्ही खऱ्या अर्थानं तुम्हीच देवाचे लेकर आहे असं म्हणायचं. परंतु आपली आर्थिक उन्नती करण्यासाठीच्या योजना मात्र आपल्याला सांगायच्या नाही. दारिद्र्याचं उदात्तीकरण इतर धर्मामध्ये जे आहे ते धम्मात नाही. आणि म्हणून आपली जी आर्थिक प्रगती आहे, आपली जी शैक्षणिक प्रगती आहे ते धम्मामुळे होऊ शकते.
ते बुद्धामुळे होऊ शकते. म्हणून बाबासाहेबांनी आपल्याला दिला. आपला रोटी, कपडा आणि मकान या प्राथमिक गरजा सुद्धा या बुद्धाच्या धम्मामुळं आपल्याला प्राथमिक गरजा संपलेल्या आपल्याला दिसून येतात. दुसरा अजून एक मुद्दा, बुद्धाच्या धम्मानं आपल्याला स्वाभिमान दिला काय? बुद्धाच्या धम्मानं आपल्याला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली काय? बुद्धाच्या धम्मानं आपल्याला समृद्धी, बुद्धाच्या धम्मामुळं आपली झाली काय? आपण वैभव संपन्न झालो काय? 1950चा काळ, 1956चा काळ आणि आज 2026 म्हणजे 70 वर्षाचा जर काळ पाहिलं तर तो स्वाभिमान आपल्याला मिळाला. होताना खापऱ्या महार, बाबासाहेब खापऱ्या महाराची गोष्ट सांगत होते ना, आणि खापऱ्या महाराची काय अवस्था होती ते बाबासाहेब सांगतात. आणि आज तोच महार जो धर्मांतरित बौद्ध झाला त्याच्यामध्ये असलेला स्वाभिमान, त्याची काय प्रतिष्ठा आहे. त्यानं हायर एज्युकेशन मीन्स दॅट एज्युकेशन टू ऑक्युपाय द स्ट्रॅटेजिकली पोस्ट इन द स्टेट, म्हणजे उच्च शिक्षण मोक्याच्या जागा बळकवायला सांगतात. लोकांनी बळकावल्या, मोक्याच्या जागा बळकावल्या. काही असते मोक्याच्या जागी, म्हणजे कधी कधी आपल्याला असं तुलनात्मक दृष्ट्या हा विचार करावा लागतो, मोक्याची जागा काय, धीरेंद्र शास्त्री जवळ जायसाठी आहे काय? एवढी मोठी मोक्याची जागा जर त्या बुवा आणि मूर्ख माणसाजवळ जायसाठी आहे काय? मग कधी कधी प्रश्न निर्माण होतो की मोक्याच्या जागा बाबासाहेबांनी याच्यासाठी बळकावायला सांगितल्या होत्या काय? म्हणून शिक्षणानं जी प्रतिष्ठा आपल्याला मिळाली, तो स्वाभिमान मिळाला, ज्याच्यामुळे समृद्धी झाली, तेही आपल्याला बुद्धामुळेच मिळालेलं आहे. तेही आपल्याला बुद्धाच्या धम्मामुळेच मिळालेलं आहे. आपण या सर्व गोष्टींचं जेव्हा स्वपरीक्षण करतो, स्व अवलोकन करतो, तेव्हा आपल्याला दिसते की हे सर्व जर आपल्याला धम्मामुळे मिळालं असेल तर आपल्याला जे मिळालं ते इतरांना मिळावं, आपले समाज बांधव घ्या. उपवर्गीकरणाचा मुद्दा विजयाताईंनी मला बोलायला सांगितला. उपवर्गीकरण मोठ्या प्रमाणात या ठिकाणी चळवळ चालू आहे. पाहिजे असं म्हणणारे आहे, नाही पाहिजे असं म्हणणारे आहे. आणि याच्यात सर्वात जास्त तोटा कोणाचा होईल तर महार जातीचा होणार आहे. आता जाती दृष्टिकोनातून उपवर्गीकरण आहे म्हणून पर्टिक्युलरली मी बोलतोय. कारण या महारामध्ये 1,24,00,000 2011च्या जनगणनेनुसार शेड्यूल कास्ट आहे, 59 जाती आहे. आणि या 59 जातीमध्ये 92 लाख जे आहे 2011च्या जनगणनेनुसार ते महार आहे. या महारांमधले, धर्मांतरित बौद्धांमधले किती लोक प्रगत झाले हा प्रश्न आपल्या समोर आला पाहिजे. सर्वात मोठी लोकसंख्या आपली त्यामध्ये शेड्यूल कास्ट त्या 59 जातीमध्ये आहे. आणि म्हणून आपली प्रगती लोकसंख्येनं मोठी असल्यामुळं ती डोळ्यात भरते. मातंगांची 24 लाख आहे आणि मग खाली 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 असे टोटल 1,32,00,000 होते. मग या गोष्टींचा जर आपण विचार केला तर या महारांमधली, धर्मांतरित बौद्धांमधली फक्त 20% लोकांची प्रगती झालेली आहे, 80% अजूनही मागास आहे. आणि जर उपवर्गीकरण झालं आणि हा जो फुगारा आपल्याला दिसतो की महारांची मोठी प्रगती झालेली आहे, तर हे 80% त्यामध्ये भरडल्या जाईल. म्हणून उपवर्गीकरण या 80%साठी मी जरी प्रगत झालो असलो शिक्षणानं, आर्थिकतेनं, तरी मला उपवर्गीकरण पाहिजे नाही. मला अजूनही रिझर्वेशन पाहिजे. कारण रिझर्वेशन सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या आहे. बाबासाहेबांनी अकोल्याला भाषण दिलं तेव्हा बाबासाहेब असं म्हणतात की बघा, मी सोन्याची घड्याळ आहे माझ्या हाताला, माझ्या खिशाला सोन्याचा पेन आहे, फाउंटन पेन आहे, तरी पण मी महार आहे. या ठिकाणचा चीफ जस्टिस ऑफ इंडिया हा जेव्हा त्या उच्च पदावर जातो तेव्हा तो दलित असतो. राष्ट्रपती जेव्हा उच्च पदावर जाते तेव्हा तो दलित असतो. राष्ट्रपती जेव्हा उच्च पदावर जाते तेव्हा ते आदिवासी असते. तेव्हा ते फक्त राष्ट्रपती राहत नाही, कारण आपण जातीनुसार या ठिकाणी लोकांना स्वीकारलेलं आहे की जाती व्यवस्था तुमचं मागासपण दूर होऊ देत नाही. आणि म्हणून मला असं वाटते की हे जे 80% आहे धर्मांतरित बौद्धांमधले, सर्वात मोठं उपवर्गीकरणामुळे यात नुकसान होणार आहे. काही आपल्या लोकांनाही वाटते का झालं पाहिजे, म्हणजे आपले CGI साहेबच म्हणतात
की प्रगत झालेला आहे, याला क्रिमिलेअर लावा. मला असं वाटते की मला जर माझ्या मुलींना IIT मध्ये पाठवायचं असेल तर मागासवर्गीयांचं रिझर्वेशन मला आवश्यक आहे. मला मोठ्या इन्स्टिट्यूट मध्ये तिला पाठवायचं असेल तर मला मागासवर्गीयांचं सामाजिक दृष्ट्या आवश्यक आहे. फी भरायला मी तयार आहे, फुल पेमेंट भरायला मी तयार आहे, जे ओपनला असते ते ओपनला भरायला तयार आहे. परंतु मला तिच्यासाठी ते रिझर्वेशन आवश्यक वाटते. म्हणजेच उपवर्गीकरण हे सर्वात घातक. जर कोण प्रत्येक जातीमध्ये असे लोक आहेत. 20 आणि 80चा जो रेशो आहे हा 59 जातीमध्ये आहे. परंतु काही असे दलाल आहेत राजकीय पक्षांचे की ते उपवर्गीकरणाची मागणी करून राहिले. म्हणून मला असं वाटते की विजयाताईंनी सांगितल्याप्रमाणे उपवर्गीकरण हे सर्वात जास्त घातक इथल्या धर्मांतरित बौद्धांसाठी राहणार आहे. कारण सर्वजण जर प्रगत झाले असं आपण म्हणू, कारण बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलं होतं, पर्टिक्युलरली आम्हा सुशिक्षितांना हे सांगितलं होतं की तुम्ही तुमच्या अज्ञानी दरिद्री गरीब बांधवांपर्यंत पोहोचा आणि त्यांना त्यांचे नागरी हक्क आणि अधिकार समजावून सांगा. आम्ही त्यात कमी पडलो, आम्ही ते सांगू शकलो नाही. आम्ही एज्युकेटेड क्लास इज अ क्लास कन्सियस क्लास, हा स्वतःचं हित जोपासणारा, हा स्वतः पुरताच मर्यादित राहणारा, हा समाजापासून आयसोलेटेड झालेला, आपल्या गाडी आणि माडीमध्ये गुंतून राहिला. म्हणून 80% अजूनही मागास आहे. भीमनगर असेल, सिद्धार्थनगर असेल, रमाबाई आंबेडकर नगर असेल, आमच्या खेड्यापाड्यांमधल्या वस्त्या असेल, याचं जर आपण चित्रण केलं किंवा याची जर परीक्षण केलं तर आपल्याला दिसून येते की समाज अजूनही मोठ्या प्रमाणात मागास आहे. 1950 पासून जेव्हापासून संविधान लागू झालं तेव्हापासून किती IAS झाले या धर्मांतरित बौद्धांचे? किती झाले IAS? 75 झाले, 100 झाले. मग किती प्रमाण आहे प्रगती करण्याचं? फार कमी प्रमाण आहे. कारण आपली लोकसंख्या त्या शेड्यूल कास्ट मध्ये मोठ्या प्रमाणात आहे. याचा विचार झाला पाहिजे. आणि आपल्याला रिझर्वेशन हे फक्त सोयी सवलतीपुरता मर्यादित नाही, ते प्रतिनिधित्व आहे. जेव्हा मला जातीच्या आधारावर नोकरी मिळते, जात म्हणून मला तिथं नोकरी मिळते, मी जातीचं प्रतिनिधित्व तयार करून राहिलो, जातीमुळे मला नोकरी मिळते, म्हणून मी माझ्या समाजाच्या लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि त्यांना त्यांचे हक्क आणि अधिकार मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. बाबासाहेबांनी सुद्धा याच पद्धतीचं व्हॉट काँग्रेस अँड गांधी हॅव डन टू द अनटचेबल्स या पुस्तकामध्ये 14 नोव्हेंबर 1932 ला ठक्कर बाप्पाला जे पत्र लिहिलं होतं त्यामध्ये या नागरी हक्काबद्दलचा. मग हे नागरी हक्क जर मिळवून द्यायचे असेल तर बाबासाहेब पुढे हेही सांगतात की त्यासाठी लार्ज आर्मी ऑफ सोशल वर्कर पाहिजे, एक मोठे असे सामाजिक कार्यकर्त्यांची फौज पाहिजे जे लोकांपर्यंत पोहोचेल. कोण करू शकते? तर बाबासाहेब पुढे असं म्हणतात, एज्युकेटेड क्लास इज अ क्लास कन्सियस क्लास, नॉट ओनली एज्युकेटेड क्लास इज कन्व्हर्टेड इनटू इंटेलेक्च्युअल क्लास. तो बुद्धिजीवी झाला पाहिजे. कारण बुद्धिजीवी इंटेलेक्च्युअल क्लास इज अन इमॅन्सिपेटेड बीइंग. तो बंधमुक्त, स्वतंत्र, निस्वार्थपणे काम करणारा असतो आणि त्यानं समाजाला दिशा द्यायला पाहिजे असते. ही भूमिका बाबासाहेबांची बुद्धिजीवी वर्गाकडून होती. आणि म्हणून या सुशिक्षित वर्गानं त्या अज्ञानी आणि दरिद्री बांधवांपर्यंत पोहोचलं पाहिजे, त्यांना त्यांचे नागरी हक्क आणि अधिकार समजावून सांगायला पाहिजे असं बाबासाहेब जर सांगत असेल. आणि या सर्व गोष्टी बुद्धाच्या धम्मातून जर आपल्याला मिळालेल्या असेल तर निश्चितच धम्म आजही कल्याणकारी आहे. तो कालबाह्य राहूच शकत नाही. कारण त्यामध्ये मानवी मूल्य आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, नैतिकता, न्याय या सर्व मानवी मूल्याच्या ज्या मानवी मूल्य आहे, मानवी मूल्याचे जे सिद्धांत आहे, जोपर्यंत व्यक्ती आहे तोपर्यंत धम्माची गरज आहे. जोपर्यंत मनुष्य आहे तोपर्यंत धम्माची गरज आहे. बौद्ध म्हणून धम्म सतत आपल्या सोबत असतो. जेव्हा आपण बौद्ध म्हणून वागतो तेव्हा आपण कसं वागलं पाहिजे, कसं बोललं पाहिजे, आपली कृती कशी असली पाहिजे, धम्म सतत आपल्या सोबत असतो. आपल्याला दुःखातून सावरण्यासाठी नव्हे, दुःख मुक्त करण्यासाठी धम्माशिवाय दुसरं कोणतंही शरणस्थान नसावं. आपल्याला जर दुःखातून मुक्त व्हायचं असेल, प्रतिष्ठा प्राप्त करायची असेल, आर्थिक संपन्नता मिळवायची असेल तर धम्माशिवाय दुसरं कोणतंही आपलं शरणस्थान नसलं पाहिजे. ते नाहीतर एक गाणं आहे, बुद्ध कबीर भीमराव फुले या भूमीवर जन्मले, ज्याने जग जीवन फुलविले ग शेजारीन सखे बाई.
पुढं असा कवी म्हणतो, देव दुःख आहे या जीवा, पोरं भेटेल मागायला तेव्हा, मग नवरा कशाला हवा ग, शेजारीन सखे बाई. जाते ना समाजातले लोक, म्हणजे या भारतातले महाराष्ट्रातले लोक आपण पाहिलं कशासाठी जाते, त्या खरातकडे. तर बायका कशासाठी खरातकडे जातात, श्याम मानव म्हणतात बाया तिथे बुवा. हे जे आहे, या सर्व गोष्टींचा जर विचार आपण केला तर आपल्याला शरणस्थान दुसरं नसावं. कारण जे धम्मात आहे, जी धम्मात वैज्ञानिकता आहे, जी धम्मात तार्किकता आहे, जे धम्म खऱ्या अर्थानं बुद्धिवादी आहे, त्याचा जर विचार आपण केला तर आपल्या लेकरा बाळांना आपण धम्मचारी का बनवत नाही, हा प्रश्न आपल्या समोर निर्माण झाला आहे. त्यांना धम्मचारी म्हणजे धम्माचं आचरण करणारं आपण बनवत नाही. आपल्या मुलं मोठ्या प्रमाणात रील्स आणि मोबाईल मध्ये गुंतलेले आहेत. वेगवेगळ्या वाईट मार्गाला येणारी पिढी लागताना आपल्याला दिसत आहे. मग असा आपण त्यांना धम्माकडे का वळून राहिलेलो नाही, हे सुद्धा आपल्या पालकांनी विचार करण्यासारखी बाब वर्तमान काळात मला दिसून राहिलेली आहे. धम्माचे आचरण करून सर्व जर आपल्याला मिळाली, मला असं वाटते मी जर धम्माला सोडलं असतं तर मी नोकरीवर लागलो नसतो, मला रोजगार मिळाला नसता, मी कमावता झालो नसतो. धम्म माझ्या जवळ आहे. सॉफ्ट स्किल धम्मामध्ये आहे. विद्यार्थ्यांच्या भाषेमध्ये सॉफ्ट स्किल जे पाहिजे आहे नोकरी मिळवण्यासाठीचे, ते सर्व सॉफ्ट स्किल या धम्मामध्ये आहे. म्हणजे तुम्हाला इंटरव्ह्यू द्यायचा असेल, तुमची पर्सनॅलिटी कशी डेव्हलपमेंट करायची, हे सर्व धम्मामध्ये आहे. आणि म्हणून तुमचा इंटरव्ह्यू चांगला झाला, शिक्षण प्राप्त केल्यानंतर, म्हणजे 5,000 विद्यार्थी इंटरव्ह्यू देतात IAS साठी, त्यातले 700 लोक पास होतात, इंटरव्ह्यू मध्ये फेल होतात, कारण त्यांच्यामध्ये सॉफ्ट स्किलची कमी असते. ते सॉफ्ट स्किल धम्मामध्ये आहे. आणि म्हणून धम्माचे संस्कार आपल्या मुलाबाळांवर जर टाकले, येणाऱ्या पिढींवर जर टाकले, तर निश्चितच येणाऱ्या काळामध्ये ज्या गोष्टी आपल्याला आपल्या पिढीचा, येणाऱ्या पिढीचा उद्धार करण्यासाठी पाहिजे, ते सर्व धम्मामध्ये असल्यामुळं त्यांच्यावर त्या पद्धतीचे संस्कार टाकणे सुद्धा मला गरजेचे वाटते. उच्च शिक्षणाची प्रेरणा बुद्धाकडून मिळते, कारण बुद्ध स्वातंत्र्य हे मूल्य. आम्ही काय शिकावं, आम्हाला व्यवसाय नव्हता, कोणताही व्यवसाय या महाजातीला नव्हता. आता आम्ही काय शिकलं पाहिजे, हे भारतीय संविधानानं स्वातंत्र्य या मूल्यामध्ये सांगितलं. आम्हाला स्वातंत्र्य आहे, आम्ही डॉक्टर व्हायचं, आम्ही इंजिनियर व्हायचं, आम्ही लॉयर व्हायचं, आम्ही काय व्हायचं, हे मिळवण्याचं स्वातंत्र्य हे धम्मानं दिलेलं आहे. स्वातंत्र्य हे मूल्य, आणि ते मूलभूत हक्कामध्ये बाबासाहेबांनी टाकलं. आपल्याला व्यवसाय निवडण्याचं स्वातंत्र्य आहे. आपल्याला कोणता व्यवसाय आपण निवडला पाहिजे हे पूर्णतः आपल्या मनावर आहे. म्हणजे स्वातंत्र्य, उच्च शिक्षण जर आपल्याला घ्यायचं असेल, बाबासाहेबांनी असं म्हटलं होतं की 4थी पास झालेले विद्यार्थी, 1000 विद्यार्थी 4थी पास झालेले आणि 1 ग्रॅज्युएट, एवढं सूत्र. म्हणजे 4थी पास झालेले 1000 विद्यार्थी बरोबर 1 ग्रॅज्युएट, एवढं उच्च शिक्षण महत्वाचं बाबासाहेबांनी सांगितलं. त्या उच्च शिक्षणाच्या दोऱ्या आपल्या हातात बाबासाहेबांनी दिल्या. हे स्वातंत्र्याचं मूल्य बुद्धाच्या धम्मातून आलेलं आहे. स्वातंत्र्य शिकण्याचे असेल, कमावण्याचे असेल, आर्थिक संपन्न होण्याचे असेल, या सर्व गोष्टीचं स्वातंत्र्य आपल्याला दिले. दुसरं, धम्मामुळे नवरा बायकोचा संसार चांगला चालतो, आपल्या भाषेत जर सांगायचं असेल. कारण धम्मामध्ये समानतेचं वातावरण, स्त्री पुरुष समानता सांगणारा सर्वात प्रथम या भूमीवर जर कोणी झाला असेल तर तो बुद्ध. की स्त्री किती महत्वाची आहे, स्त्री किती महान आहे, हे सांगणारा बुद्ध. आणि त्या धम्मानुसार, बुद्धाच्या धम्मानुसार वागणारा सांसारिक उपासक जर धम्मानुसार आचरण करत असेल, आपली कृती करत असेल, तर त्याचा संसार सुद्धा चांगल्या पद्धतीनं चालतो. हा माझा अनुभव आहे, अनेक लोकांचा अनुभव आहे. ज्या ज्या घरात भिक्खू येतात, ज्या ज्या घरात धम्माचं वातावरण आहे, ज्या ज्या घरात बुद्धाच्या विचारांचं पालन होते, ते घर वैभव संपन्नता त्यानं प्राप्त केली आहे. नवे आध्यात्मिक वातावरण, बुद्धाच्या धम्माचं वातावरण ज्या घरात आहे, त्या संसारात आहे, त्यांची प्रगती सुद्धा मोठ्या प्रमाणात झालेली आपल्याला दिसते. धम्मामुळे शेजाऱ्यांशी, धम्मामुळे नातेवाईकांशी चांगले संबंध प्रस्थापित होतात. कारण धम्मामध्ये बंधुत्व नावाचं मूल्य आहे. बंधुत्व हे आपल्याला शिकवते
बंधुत्व प्रेम तोच यू कॅन लव्ह यू कॅन सर्व टॉल्स्टॉय म्हणतो. जर तुम्ही समाजाची सेवा कराल तर जर समाजावर प्रेम कराल तर समाजाची सेवा तुमच्या हातून घडेल. बाबासाहेबांनी आपल्यावर अतोनात प्रेम केलं. बाबासाहेबांचं एवढं आपल्यावर प्रेम होतं की त्यांनी आपल्या प्रेमासाठी त्यांचे लेकरं 4-4 लेकरं या मातीत घातले. एवढं प्रेम बाबासाहेबांचं आपल्यावर होतं. एवढंच नव्हे, रमाई नावाची त्यांची पत्नी बलिदान दिलं आणि आपल्या रमाईंना वाचवलं. एवढं प्रेम फक्त बाबासाहेबच करू शकतात आणि म्हणून आपल्या हजारो पिढ्यांची सेवा बाबासाहेबांच्या हातून घडली. हे प्रेम आपल्याला आपल्या शेजाऱ्यांसोबत, आपल्या समाजातल्या लोकांसोबत, आपल्या राज्यातल्या लोकांसोबत, आपल्या देशातल्या लोकांसोबत ते प्रेम वाटायचं आहे आणि ते बंधुत्व आपल्याला शिकवतं. ती मैत्री, ते प्रेम या बंधुत्व या तत्वामधून, या मूल्यामधून येते. ते बंधुत्व सुद्धा धम्मामधून आलेलं आहे. म्हणजे एकंदरीत जर आपण पाहिला तर बंधुत्व हे तत्व धम्माचं महत्वपूर्ण तत्व आहे आणि कोणत्याही धर्माचा उद्देश हा माणसं जोडण्याचा असतो. सिमेंटिंग फोर्सचं काम धर्म करत असतो आणि जो धर्म माणसांमध्ये सख्य निर्माण करत नाही, माणसाला जोडत नाही, तो धर्म म्हणण्याच्या लायकीचा नाही. आणि म्हणून बुद्धाचा धम्म हा धम्म का आहे? कारण तो माणसाला जोडतो. धम्म म्हणजे नीती, नीती म्हणजे सदाचार आणि सदाचार म्हणजे प्रत्येक क्षेत्रात माणसात होणारा उचित व्यवहार. हा उचित व्यवहार म्हणजे माणसाला माणसाशी जोडणं. हा उचित व्यवहार माणसाशी जोडून ठेवणं आणि समाज निर्माण तयार करणं. बाबासाहेबांनी समाजाची व्याख्या करताना स्पष्ट म्हटलेलं आहे, परस्पर सहकार्याची भावना ज्या समूहामध्ये असतो तो समूह, तो मानवी समूह म्हणजे समाज. परस्पर सहकार्य ज्या समूहामध्ये असतो आणि म्हणून हे उपरोक्त जर सर्व धम्मामध्ये आहे तर मला समाजातल्या अंधविश्वासी, अंधश्रद्धा बाळगणाऱ्या लोकांना हा प्रश्न करायचा वाटतो की धम्मामध्ये जर सर्व आहे, बाबासाहेबांनी नीक सत्व आपल्याला दिलं, धम्मासोबत 22 प्रतिज्ञा आपल्याला दिल्या, पहिल्या 7 प्रतिज्ञा नाकारणाऱ्या आहे, नंतरच्या 15 प्रतिज्ञा स्वीकारणाऱ्या आहेत. चांगलं काय वाईट काय हा बुद्धिवाद बुद्धाच्या धम्मानं आपल्याला दिला, बाबासाहेबांनी फिल्टर करून आपल्यापर्यंत पोहोचवला. तर मग काय मराले जाता काय त्या गुन्हा बाबानं? पंतेजींनी मगाशी म्हटल्यामुळं हे वारंवार माझ्या तोंडून निघून राहिलेलं आहे. कारण ते गावागावी फिरतात. एवढंच नाही तर अनेक सुशिक्षित सुद्धा आता तिकडे वळून राहिले आणि त्या बाबाचे मंदिर मोठ्या प्रमाणात वाढून राहिले. हे आपल्या चळवळीचं अपयश आहे काय? हा सुद्धा प्रश्नचिन्ह मी निर्माण करतो. कारण मी कुठेतरी कमी पडलो. बाबासाहेबांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की केवळ स्वतः आदर्श बौद्ध बनून कर्तव्यच्युत राहणे म्हणजे कर्तव्यापासून दूर राहणे, केवळ स्वतः आदर्श बौद्ध बनून कर्तव्यच्युत राहणे हे खऱ्या बौद्धाचे लक्षण नव्हे. बौद्ध धर्म प्रसारासाठी अहोरात्र झटणे हे खऱ्या व आदर्श बौद्धाचे कर्तव्य होय. बौद्ध धर्माचा प्रचार व प्रसार करणे म्हणजेच मानव जातीची सेवा करणे होय. बाबासाहेबांनी 1950 ला जो निबंध बुद्ध धम्माचे भवितव्य हा जो निबंध लिहिला होता, हे जे आर्टिकल लिहिलं होतं त्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की हो मी बौद्ध झालो आणि मी नीतिवान आहे. मी एवढ्यापुरतं बौद्ध म्हणून आपल्याला जगता येणार नाही. आपले त्याचे काही कर्तव्य आहेत, काही जबाबदाऱ्या आहेत. त्या जबाबदाऱ्या पार पाडल्या पाहिजे. लोकांपर्यंत तो बौद्धाचा धम्माचा प्रचार आणि प्रसार आपण केला पाहिजे. भीमा भीमा तुझ्या मताचा माणूस शोधताना, भीमा तुझ्या मताचा माणूस शोधताना, माणूस तुझ्या मताचा मी का न होऊ शकतो. सुरुवात स्वतःपासून झाली पाहिजे. लोक तुझ्या मताचे 5 शोधताना, लोक तुझ्या मताचे 5 शोधताना सुरुवात स्वतःपासून मी का न करू शकलो. घातकांच्या वागण्याने होऊन व्यथित मी, घातकांच्या वागण्याने होऊन व्यथित मी, माझ्या तलाच भीम मी का उणे करत गेलो. इंदू रमेश गंगाधर तू पाहिले मरताना, इंदू रमेश गंगाधर तू पाहिले मरताना, तुझा राजरत्न मी का न होऊ शकलो.
संविधान भारताचे आणि तू दिला तो धम्म. संविधान भारताचे आणि तू दिला तो धम्म, हे दोन शस्त्र घेऊन लढण्या मी निघालो, निर्धार वाचविण्याचा जनमानसांना. निर्धार वाचविण्याचा जनमानसांना. मनुस्मृती पुन्हा एकदा जाळण्या मी निघालो, मनुस्मृती पुन्हा एकदा जाळण्या मी निघालो. मनुस्मृती आम्हाला जाळायची आहे. ही मनुस्मृती जोपर्यंत बाबासाहेबांनी 25 डिसेंबर 1927 ला मनुस्मृती जाळली आणि ही वारंवार जाळायची आहे. यासाठी जाळायची आहे की त्यामध्ये मोठ्या प्रमाणात जी विषमता आहे, त्यामध्ये भेदभाव आहे, त्यामध्ये गुलामगिरी आहे आणि ते पुन्हा आणण्याचा प्रयत्न शिक्षण व्यवस्थेच्या माध्यमातून, ज्याला आपण नॅशनल एज्युकेशन पॉलिसी म्हणतो, त्या माध्यमातून आलेला आहे. आणि म्हणून येणाऱ्या काळात हे आंदोलन आपल्याला उभं करायचं आहे. नॅशनल एज्युकेशन पॉलिसी, राष्ट्रीय शिक्षण धोरण ते नाही, ते नॉनसेन्स एज्युकेशन पॉलिसी आहे, बकवास आहे. आणि काय आहे तर तेच वेद आणि पुराण आपल्याला शिकवायचे आहे. त्याच्यामध्ये इंडियन नॉलेज सिस्टीम नावाचा, भारतीय ज्ञान परंपरा नावाचा एक विषय आहे. त्याच्यामध्ये हे सांगितलं आहे. त्याच्यामध्ये 64 कला शिकवायच्या आहेत शिक्षकांना. जर या ठिकाणी टीचर कोणी असेल, 64 कला. पहिली कला आहे पानक रस बनविणे. पानक रस म्हणजे पेय बनविणे. पेय फक्त निंबू पाणी नाही, पेय आहे, देशी विदेशी वाले काम आहे. ते आता शिक्षकांना शिकवायचं आहे. मदिरा बनवणं हे शिक्षकांना शिकवायचं आहे. राज्य शिक्षण आराखड्यामध्ये ते आलेलं आहे आणि त्याचे प्रॅक्टिकल्स आता शिक्षकांना घ्यायचे आहे. काही शिक्षक खूप खुश आहेत का आता प्रॅक्टिकल्स मध्ये आपल्याला सरकारकडूनच सारं मिळणार आहे म्हणून. इंद्रजाल नावाची कविता, इंद्रजाल नावाची कला, अशा अनेक कला, भविष्य पाहणाऱ्यांची कला, ज्योतिष्य सांगणाऱ्यांची कला, अशोक थोरात अशोक थोरात निर्माण करणारं हे धोरण आहे. एका जबाबदार प्राधिकरणीचा मी सदस्य आहे, अमरावती विद्यापीठाच्या. सिनेट त्याला म्हटलं जाते. तरी मी ही जाहीरपणे सांगतो की ते जे शिक्षण पद्धती आहे किंवा ते जे धोरण आहे ते अविवेकी, अतार्किक आणि अवैज्ञानिक या गोष्टींवर आधारलेलं आहे. आणि म्हणून त्याचा आपल्याला मोठ्या प्रमाणात येणाऱ्या काळामध्ये निषेध करायचा आहे. आपण आज शिकवतो, आम्हाला ते शिकवावं लागणार आहे, परंतु काय शिकवायचं याचं स्वातंत्र्य घेऊन माझ्यासारखा व्यक्ती शिकवू शकतो, पण निषेध मात्र मोठ्या प्रमाणात करायचा आहे. आणि शेवटची एक गोष्ट तुम्हाला सांगतो. आपल्याला वारंवार सांगितल्या जाते की जयंती आपण, म्हणजे यावर्षी अमरावतीमध्ये आम्ही पाहिली की मोठ्या प्रमाणामध्ये जयंती साजरी झाली. जय जयकार बाबासाहेबांचा. आणि डीजेवर तर यावर्षी धूम होती डीजेच्या बाबतीत. डीजे मदननं मला सांगितलं की 1,30,000 रुपये आम्ही डीजेला दिले. हा पैसा येतो कुठून? स्पॉन्सर आहे याचे कोणीतरी लक्षात घ्या. आणि त्या स्पॉन्सरांना हेच पाहिजे की तुम्ही डीजे मध्ये राहा, तुम्ही जय जयकारामध्ये राहा, तुम्ही इकडे येऊ नका. तुम्ही वैचारिक दृष्ट्या, तुम्ही वाचनाच्या दृष्टिकोनातून, तुम्ही उच्च शिक्षणाच्या दृष्टिकोनातून बाबासाहेबांची जयंती साजरी करू नका. नाचा, मदहोश होऊन नाचा. आम्ही पुरवणारे आहोत, बाटल्या पुरवणारा. स्पॉन्सर्ड यावर्षी मोठ्या प्रमाणात स्पॉन्सर्ड झाल्या आहेत रॅलीज. कारण महानगरपालिकेचे इलेक्शन झाले, अनेक नगरसेवक निवडून आले आणि मोठ्या प्रमाणात स्पॉन्सर्ड रॅली निघाल्या. याचा विचार झाला पाहिजे. कारण एकीकडे हक्क आणि अधिकार मिळवून देण्यासाठी लढणाऱ्या संघटना आणि एकीकडे आपले हक्क आणि अधिकार, मतदान नावाचा किंवा मत नावाचा हक्क आणि अधिकार विकणारा वर्ग जर या ठिकाणी तयार होत असेल तर आमच्या संघटनांचं परीक्षण झालं पाहिजे. आम्ही कुठे कमी पडलो याचं सुद्धा परीक्षण झालं पाहिजे. कारण मटण आणि दारू मध्ये जर आम्ही किंवा 1500 रुपयामध्ये लाडक्या बहिणीनं जर आपले मत विकले असतील तर याचा, या हक्क आणि अधिकाराच्या चळवळीचा सुद्धा विचार व्हायला पाहिजे. म्हणून विचार बाबासाहेबांचे महत्वाचे आहे. बाबासाहेबांचा जय जयकार महत्वाचा नाही. आपण वारस आहोत बाबासाहेबांच्या संघर्ष, त्याग आणि बलिदानाचे. बाबासाहेब, मी तुमच्या फोटोला हार घालत नाही आणि मूर्तीला फुलंही वाहत नाही. दर्शनार्थ दीक्षाभूमी आणि चैत्यभूमीच्या रांगेत उभाही राहत नाही आणि 14 एप्रिलला जय जयकारही करीत नाही. माझ्या माडी आणि गाडीवर तुमची सही नाही. माझ्या व्हॉट्सअपच्या डीपीला आणि फेसबुकच्या प्रोफाईलवर तुमचा फोटो नाही.
आणि मी भीमस्तुती ही बाबासाहेब कधी गात नाही. पण बाबासाहेब मी करतो समाजावर खर्च 20व्या भागापेक्षा कितीतरी जास्त. मी चालवितो संस्कार वर्ग बुद्ध विहारांमधून दर रविवारी. मी पोहोचतो माझ्या अज्ञानी आणि दरिद्री बांधवांपर्यंत आणि सांगतो त्यांना त्यांचे हक्क आणि अधिकार. मी सांगतो त्यांना धर्म आणि धम्मातील फरक. मी सांगतो त्यांना बुद्धवाद आणि ब्राह्मणवादातील सकारात्मक संघर्ष. मी चिरफाड करतो ब्राह्मणवादाची. मी आव्हान करतो मनुवादांना आणि टर उडवतो त्यांच्या अंधभक्ती आणि कर्मकांडाची. हे जाहीरपणे करताना बाबासाहेब मला भीती वाटत नाही, कारण बाबासाहेब मी प्रचारक आहे तुमच्या विचारांचा आणि वारस सुद्धा तुमच्या संघर्ष, त्याग आणि बलिदानाचा. आम्हाला वारस व्हायचं आहे बाबासाहेबांच्या संघर्षाचं, बाबासाहेबांच्या त्यागाचं, बाबासाहेबांच्या बलिदानाचं. आणि ती भूमिका आपल्याला येणाऱ्या काळात घ्यायचं आहे. जय जयकार बाजूला ठेवून बाबासाहेबांचे विचार रुजवण्याचं मोठं असं काम येणाऱ्या काळात आपण करणार आहोत ही अपेक्षा आपल्याकडून व्यक्त करतो. थांबतो. जय भीम, जय भारत.